सर, आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आज ज्या आंतरशालेय स्पर्धा झाल्या त्याला आपण आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतात. कशा पद्धतीच्या भावना आहेत, कशा पद्धतीचं वाटतं? सुमारे 350 मुलं या स्पर्धेमध्ये, जास्तच असतील एवढे मुलं यात त्यांचा अंतर्भाव होता. विविध अंगाच्या बाबतीत स्पर्धा झाल्या. म्हणजे मला असं वाटतं की शाळेमध्ये जितके विषय शिकवले जातात त्याच्या बाहेरचे अनेक विषयांचा यात अंतर्भाव होता. त्यामुळे मला असं वाटतं की ही नुसती स्पर्धा नव्हती. म्हणजे स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये काही विजेते आहेत, काही विजेते नाहीत, काही उत्तेजनार्थ आहेत, काही पहिले आहेत, काही दुसरे आहेत, काही तिसरे आहेत. याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं ना की जो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार होता की राष्ट्राच्या निर्मितीसाठी अत्यंत सक्षम अशी लोकसंख्या निर्माण झाली पाहिजे. आता दुर्दैवाने मला असं वाटतं ना की सध्याची निर्मिती चाललेली गेली 50 वर्ष, ती रयत पण नाही आणि जन पण, नुसती गर्दी अशी आहे. कोणाला विचार नाही. आधी मी, बाकीचे मेले तरी चालतील या विचारांनी पगडा घेऊन, या विचारांचा पगडा घेऊन लोक चालतात. त्याच्या विरोधामध्ये सावरकरांनी असंख्य वर्षांपूर्वी ही चळवळ सुरू केली आणि अजूनही त्यांचे ते विचार लोकांना म्हणावे तितके पटलेले नाहीत. या अशा स्पर्धांच्या माध्यमातून ते विचार नव्या पिढीच्या, जी कोवळी मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये रुजवणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. खरा उशीर कधीच झालेला नसतो. तर मला या स्पर्धेच्या माध्यमातून असं वाटतं की जे या स्पर्धेचे संचालक आहेत, ज्यांनी स्पर्धा आयोजित केली, त्यांच्या मनामध्ये हा विचार असणार निश्चितच, आणि त्या विचारांना खतपणे या स्पर्धेतून नक्की मिळाले. त्यामुळे अशा स्पर्धा कायम चालू राहिल्या पाहिजेत. कारण जशी नवीन जनता निर्माण होते तसे नवीन विचार त्यांच्यावरती आपल्याला त्यांच्यात रुजवले पाहिजे, जेणेकरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनामध्ये जे एक महाराष्ट्र म्हणजे देशाच्या हिशोबात म्हणतो मी, एक महान अशा राष्ट्राची संकल्पना त्यांनी राबवली होती ना, ती लवकरात लवकर सत्यात येईल. म्हणजे बुद्धी हवीच, पण शक्तीही हवी. आणि बुद्धी आणि शक्ती याचा मेळ तेव्हाच शक्य होतो जेव्हा माणसाकडे बुद्धी असते. शक्ती असते, सगळ्यांकडे असते, नसते, परंतु बुद्धी, मग तुमच्याकडे शक्ती कमी असली तरी बुद्धीच्या विचाराने तुम्ही शक्तीवर मात करू शकता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ह की मी ठेवलेली म्हण नव्हे, अनेक काळांपासून झालेले, आणि त्या विचारांवरती या स्पर्धेचं आयोजन होत आहे आणि या मार्गावरती ती स्पर्धा चालू आहे. आणि म्हणून मला खूप बरं वाटलं. कधीतरी या स्पर्धेचा परीक्षक म्हणून यायची पण मला इच्छा आहे की नेमके काय विचार आहेत मुलांच्या मनात. कारण इथे पहिला पुरस्कार मिळालेल्या माणसाच्या, मी थोडं जास्त बोललं चालेल, पहिला पुरस्कार मिळालेल्या माणसाचं सादरीकरण, मुलाचं सादरीकरण केलं, पण एकंदरीत काय विचार चालले, मुलांच्या मनामध्ये काय विचार चाललाय. आम्ही जेव्हा तरुण होतो, लहान मुलं होतो तर ठीक आहे, आम्ही जेव्हा तरुण होतो थोडेसे निराश झालो होतो आम्ही, आणि ते नैराश्य झटकून टाकायचा फार प्रयत्न नाही झाला. यावेळेला मात्र दिसतंय की हा प्रयत्न होतोय. त्यामुळे मला जरूर परीक्षक म्हणून यायला आवडेल की काय नेमके मुला काय विचार करतायत आणि त्यातून मी काय शिकतोय. शिक्षण हे कधीच वयावर अवलंबून असतं. शिक्षणाचं वय हे जो घेतो शिक्षण त्याच्या वयावर अवलंबून असतं. मला शिकता येईल त्यातून की ह्या मुलांचा का असा विचार आहे, असा इतका चांगला विचार ते का करतायत, त्याच्यामागे प्रेरणा काय आहे, त्याच्यामागे यंत्रणा काय राबवली जाते, त्याच्यामधून त्यांना बाह्य अंगाने कुठली मदत केली जाते, अंतरंगातनं कुठली मदत केली जाते, जेणेकरून एका अत्यंत महान अशा पुरुषाच्या मनात असलेल्या महान अशा राष्ट्राची संकल्पना लवकरात लवकर राबवली जावी, ही इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.